माझा अभंग माझी ओवी, नतद्रष्ट गाथा गोवी, इंजिना विण गाडी जेवी घरंगळे. कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कुठे तुकाराम पवित्र, कुठे समर्थ धीरोदात्त संत सर्व. संत शब्दांचे नायक, संत अर्थांचे धुरंधर, एक शब्दांचा किंकर डफर मी. ज्ञानविज्ञानी उमाळा, सत्तामारी तिरपा डोळा, सोन्या चांदीचा सोहळा आतताई. ऐशा टापूत चौफेर, नाही माहेर सासर, कैचे गोत्र वा प्रवर अनामिक. नेणे बिजली वा पणती, स्थिर आहे तरी दृष्टी, आपद्धर्मे नाही कष्टी बावळा मी. परी फाटे हे अंतर, आणि जन्मा येई अंबर, तोडा नाळ अवडंबर नारायणा. अहो शब्दराजे ऐका, लाज सेवकाची राखा, नाहीतरी वरती खाका आहेत या. या माझ्या पंखांनी उडण्याचे वेळ दिले, पण माझ्या हातांनी घरटे हे निर्मियले. जगण्याची ओढ अशी, उडण्याचे वेड असे, घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे. व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे, अन उभेत घरट्याच्या क्षुद्रतेच मज गमते. हे विचित्र दुःख असे घेऊन उरी मी जगतो, घरट्यातून गगनातून शापित मी तगमगतो. हवामान खात्याच्या कार्यालयात जाऊन पावसाने उद्याचा कार्यक्रम बघितला. कुठेच घने बादल नव्हते. अचानक मिळालेल्या सुट्टीचा फायदा उठवण्यासाठी सगळा दिवस अंथरुणात लोळत काढायचा असा चाकरमानी विचार पावसानं केला. झोपही चांगली लागली. पण पावसात एकदम ऊन पडावं तसा एक निरोप आला तातडीचा. अमुक अमुक प्रदेशात माणसं हसतायत, पिकं खूप शेफारली आहेत, झाडं हिरव्या फांद्यांचे पदर बिनधास्तपणे सोडून देत आहेत वाऱ्यावर, आणि काठ्यावरच्या झोपड्यांनाही स्थैर्य आलंय. योग्य ती कार्यवाही करावी. झोपमोड झालेला पाऊस डोळे चोळतच उठला. सोबत सगळ्या विध्वंसक चाली. मग वेड्यासारखा कोसळत राहिला बराच वेळ.